नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहे ग्रामसेवक भरती कृषी तांत्रिक यांचे काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत बघायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पाटलीपुत्र। प्रश्न क्रमांक 2, भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 23। प्रश्न क्रमांक 3, 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दुसरा बाजीराव। प्रश्न क्रमांक 4, शीखांचे 9वे गुरु कोणाला औरंगजेबाने कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी तेग बहादूर। प्रश्न क्रमांक 5, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 20 मार्च 1927। प्रश्न क्रमांक 6, सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऋग्वेद। प्रश्न क्रमांक 7, मुंबई महानगरपालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आचार्य अत्रे। प्रश्न क्रमांक 8, विज्ञानाच्या क्षेत्रात कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सी.व्ही. रमन। प्रश्न क्रमांक 9, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रमुख प्रधान कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी त्र्यंबक पिंगळे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते? आता इथे नव्हते विचारले आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मेहरगड। प्रश्न क्रमांक 11, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आनंदीबाई जोशी। प्रश्न क्रमांक 12, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गोपाळकृष्ण गोखले। प्रश्न क्रमांक 13, पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आगा खान पॅलेस। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या सातवाहन राजाचे शक राजाकडून मावळा प्रांत जिंकून परत मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोमतीपुत्र सतकर्णी। प्रश्न क्रमांक 15, कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इल्तुतमिश। प्रश्न क्रमांक 16, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए स्वातंत्र्यवीर सावरकर। प्रश्न क्रमांक 17, जालियन बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सर। प्रश्न क्रमांक 18, जगप्रसिद्ध चित्रकार कोणाच्या मोनालिसा व द लास्ट सफर ह्या चित्रकृती अजरामर ठरल्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए लिओनार्दो दा विंची। प्रश्न क्रमांक 19, अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हल्दी घाटीची प्रसिद्ध लढाई केव्हा झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1576। प्रश्न क्रमांक 20, सन 1600 नंतरच्या भारतात युरोपियन वसाहती निर्माण झाल्या, भारतात प्रथम प्रवेश करणारे युरोपियन कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पोर्तुगीज। प्रश्न क्रमांक 21, 1942च्या राष्ट्रपतीची भारत छोडो आंदोलनाला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑगस्ट क्रांती। प्रश्न क्रमांक 22, लंडनमध्ये कोणी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी रॅम्समे मॅकडोनाल्ड। प्रश्न क्रमांक 23, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी इंग्लंड। प्रश्न क्रमांक 24, असहकार चळवळीच्या काळात पुण्यातील मुळशी येथे शासनाविरुद्ध केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पांडुरंग महादेव बापट। प्रश्न क्रमांक 25, महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी लखुजी जाधव। प्रश्न क्रमांक 26, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोपाळकृष्ण गोखले। प्रश्न क्रमांक 27, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बापू गोखले। प्रश्न क्रमांक 28, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालचारी। प्रश्न क्रमांक 29, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तोरणगड। प्रश्न क्रमांक 30, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1858।